नमस्कार, मी योगिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करत जा. कारण लाईक केलं तर असं वाटतं की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडायला लागले आहेत आणि व्हिडिओ बनवायला अजून उत्साह येतो. आता संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत आणि मी आता व्हिडिओ शूट करायला घेते. कारण मला टाईम पण भेटला नाही आणि मुलं पण दुपारी आज खूप खेळत होते खाली आणि आवाज येतो व्हिडिओमध्ये. त्यामुळं म्हणलं मग संध्याकाळीच करावा. कारण मुलं पण शाळेतून आल्यावर मग खेळतात. मग तसं चांगलं नाही वाटत, की खेळू नका ओरडलं. म्हणून म्हणलं आणि रोडच्या साईडलाच खिडकी आहे, त्यामुळं जास्त आवाज येतो वाहनांचा पण आणि मुलं खेळत असली तर त्याचा पण. म्हणून आत्ताच घ्यावं म्हणलं. आता स्वयंपाक पण जास्त बनवायचा नाहीये आणि आदू गेली तिच्या पप्पासोबत बाहेर. आता टाईम आहे तर म्हणलं मग बनवून घ्यावा व्हिडिओ. तर आपले मागचे व्हिडिओ खूप लेट आले आहेत. कारण त्यासाठी पण मी मनातून माफी मागते. कारण तेव्हा टाईमच भेटला नाही सासूबाईसोबत इकडं फिरा, तिकडं फिरा याच्यामध्ये परत हे केली म्हणजे टाईम हे झाला नाही. त्या पण खूप दिवसाने येतात. मग म्हणलं आपण असं नाही चांगलं वाटत आणि त्यांच्यासमोर असं व्हॉईस ओव्हर वगैरे द्यायला पण येत नव्हतं. त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ दे आता जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मग अपलोड करावा म्हणलं. तर मी डिजिटल स्किल पण शिकत आहे आणि त्याच्यामुळं ट्रेनिंग असते दुपारी म्हणजे 2 वाजता, 3 वाजता. मग ट्रेनिंग झाली की संध्याकाळी किंवा रात्री मला टाईम भेटला ना, तर त्या ट्रेनिंगमध्ये मी प्रॅक्टिस करते. याच्यामध्येच माझा टाईम निघून जातो आणि आता मी शक्यतो लाँगच व्हिडिओ टाकणार आहे. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ कधी लाँग व्हिडिओ जसा टाईम भेटेल ना, तसं कोणतं तरी एकच टाकत जाईल. कारण 2 म्हणलं ना, तर खूप लोड होतो. एक वेगवेगळं शूट करावं लागतो कारण माझ्याकडे एकच मोबाईल आहे त्याच्यामुळं. आणि शूट करायला ना दुसरं कोणी नाही पण कारण आदूचे पप्पा नसते असल्यावर तेच करते ते शूटिंग. पण रेसिपीची वगैरे मी स्टँड ठेवूनच करते स्वयंपाक वगैरे बनवायचं असतं तर. आणि स्टँड ना माझा खूप छोटा आहे कारण मी तात्पुरता घेतला होता. आता घेईनच मोठा स्टँड कारण माझा तो ना खराब झाला आहे. कारण तुटलंच आहे. आता व्हिडिओ पण आपले असं शॉर्टच येतील कारण लाँग व्हिडिओ बनवायसाठी तर ना स्टँड लागतोच. त्याने एक माझा मूड खराब झाला होता. असो मागवला आहे मी दुसरा. आता मोठाच मागवला आहे कारण ना खूप हे होतं. पण चांगला होता बरं रेसिपी वगैरे दाखवण्यासाठी. ते स्टँड खूपच छान होता आणि बोलून व्हिडिओ बनवावं लागतात मला. त्याच्यामुळं त्याच्यासाठी खूप म्हणजे असं फायदेशीर होता. असो सोशल मीडियावर येणं माझ्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण कधीतरी मी कोणासमोर जायला पण लाजत होते आणि आज मी कॅमेऱ्यासमोर बोलते, सोशल मीडियावर आहे. तर ही सगळी स्वामीचीच कृपा आहे असं मला वाटतं. कारण मी अचानकच निर्णय घेतला आणि अचानकच सोशल मीडियावर आले. सांगेन मी पुढे की मी कसं आले, काय आले, कोणी मला सल्ला दिला वगैरे. मी एखादा व्हिडिओ बनवन पण. आणि आपल्या प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. कारण नाही म्हणजे तुमच्या सपोर्टमुळं काहीच नाही म्हणून. असो तर हा आहे मला वाटते सोमवारचाच व्हिडिओ असेल हा. कारण मला पण आता म्हणजे शूट करून ठेवलेले व्हिडिओ ना असं होतं की ते कोणता व्हिडिओ कोणता वारीचा आहे ते हे होत नाही. आणि शॉर्ट आणि लाँग व्हिडिओ मिक्स असतात त्यामुळं. हा आहे मंगळवारचा व्हिडिओ आणि तो होता सोमवारचा आता आठवलं. आणि माझी मंगळवारी अशी देवपूजा झाली होती आणि संध्याकाळचं बघा या दोघींना सकाळी उठल्या ना म्हणजे आदू शाळेतून आली तेव्हापासून ह्या खेळते तर यांना 8-9 वाजते तर खेळायला. आणि मग झोपायचा टायमिंग झाला ना मग जाते म्हणजे ज्याचे त्याच्या घरामध्ये जातात. माझ्या लेकीला खायचं होतं टोमॅटोची चटणी आणि भाकरी, त्यासाठी मी भाकरी बनवायला घेतल्या. आणि ती पोरगी ना माझ्या 2-3 दिवस झालं काय माहीत काय मागं लागते की टोमॅटोची चटणी कर, टोमॅटोची चटणी कर, तिचं चालू राहतं. एखादी गोष्ट तिला खायची असली ना ती प्रचंड माझ्या मागं लागते. आणि तिला ना असं
म्हणजे पिझ्झा वगैरे बर्गर वगैरे ती जास्त खात नाही. ती तिच्या पप्पावर गेली आहे. तिचे पप्पा पण अजिबात तसं पिझ्झा बर्गर खातच नाहीत ते. हां, मी खाते बरं का असं काही पण, आणि मला आवडतं पण असं खायला काही पण. पण सारखं सारखं नाही खात मी, कधी तरच खाते. माझं असं काही नसतं की बाबा पाहिजेच. तर आता टोमॅटो मी धुवून घेतलं. टोमॅटो तुमच्यात किती माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता टोमॅटोची चटणीची रेसिपी एवढं काय देसारखं नाही आहे, तरी पण सांगते, सोपी आहे. हे तरी सगळ्यालाच माहिती असतं. मी तव्यावर तेल घेतलं आणि जिरे मोहरी टाकली, कांदा टाकून घेतला. आता मी तव्यावरच बनवत आहे कारण मला तव्यावरच आवडते, आणि भाकरी केल्यामुळं आपला असा तवा काळा झाला आहे बरं. त्यामुळं अजून कमेंट येतील की तवा काळा आहे, म्हणलं अगोदरच सांगून द्यावं. आणि टोमॅटो टाकल्यावर मला कढीपत्ता टाकायचं लक्षात नव्हतं, म्हणून मी वरतूनच टाकून घेतला. आणि लाल तिखट टाकली, हळद टाकली थोडीशी, आणि हे टाकलं घरकुल मसाला. बस मी एवढंच टाकलं आहे. जास्त मी काही त्याला रंगवत बसत नाही, कारण आमच्या इथं जेवढं साधं सिंपल बनल तेवढंच आवडतं. आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं शिजायपुरतं. तसं तर तुम्ही याचा रस्सा अशी पण बनवू शकता, पण मला सुकीच बनवायची होती. आणि थोडंसं शिजलं तर त्याच्यावरून मी असं कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आणि शेंगदाण्याची थोडीशी चटणी पण टाकून घेतली, आणि थोड्या वेळ अजून मिक्स करून शिजायला ठेवलं. आणि आता बघा लगेच बसली जेवायला आमची आदू. असं तिचं चांगलं ताट सजवलं होतं. काकडी पण पाहिजे होती सोबत खायला वगैरे. तर असो, हा आहे गुरुवारचा व्हिडिओ. माझे ना तुळशी लईच भारी येतात दरवर्षी, पण मी टाकले ना मंजुळा तर खूप छान तुळस उगवते. तुळस नसली ना तर घरामध्ये मला करमतच नाही, काय माहीत. हा आहे गुरुवारचा व्हिडिओ. तर गुरुवारी अशी मी छान अशी देवपूजा करून घेतली होती. गुरुवार म्हणजे ना कोणत्या मला सणापेक्षा कमी नाही वाटत. तर आता जायचं होतं बाहेर म्हणजेच आदूच्या पप्पालाच टी शर्ट आणायला जायचं होतं. तर यांचं काहीतरी वेगळंच असतं की तू पण चल. त्यांचं जरी काही आणायचं असलं ना तर मला घेतल्याशिवाय ते काय जात नाहीत. आणि मी चॉईस करून दिले ना तर मग त्यांना कन्फ्यूज होतं कोणतं घेऊ काय. सो शेवटी माझ्याच मनावर घेतात. आणि मी घेतली होती भेळ. इथं भेळ खूप छान भेटते आणि मला भेळ आवडती. आणि आमच्या डोसा लवरला तर नुसता डोसाच खायचा असतो. घरी बनवलं तरी खाती, बाहेर गेल्यावर मागणारच. हे बघा माझं ट्रायपॉड असं तुटलं आहे, कारण ते आतमधली स्टीलची स्टँड आहे ना ते खूपच बाहेर आलं होतं आणि बसतच नव्हतं. ते आदूचे पप्पा नीट करायला गेले आणि तोडूनच टाकले. तर असो, बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.